Hello everyone. Today we are going to discuss the remaining part of the chapter Herbarium. In the previous video, we have already discussed the some steps of preparation of herbarium, like collection of plant specimen, poisoning, and drying and pressing. ह्या तीन ज्या स्टेप्स आहेत त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत आणि रिमेनिंग पार्ट ऑफ दिस चॅप्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस व्हिडिओ दॅट इज माउंटिंग द ड्राईड स्पेसिमन ऑन herbarium sheet, labeling and filling and storation, or that is the deposition. So this is the points which we are going to discuss in this video, as well as the importance of herbarium, that is also we are going to discuss in this video. So as the collection of plant specimen, poisoning, drying and pressing is important, after that the next step is important, that is the mounting of the dried specimen on the herbarium sheet. That is also a most important part of the herbarium. So the dried, pressed and poisoned specimens are glued or sticked on good quality and sufficiently stiff herbarium sheet 16.5 into 11.5 inches or 42 by 29 centimeter in size. तर हे जे काही ड्राईड आणि पॉइझन केलेले आपण जे काही स्पेसिमन आहेत ते हर्बेरियम शीटवर आपल्याला चिटकावे लागतात किंवा त्याला स्टिक करावं लागतं. चिटकावे लागतात म्हणजे त्याला आपण ग्लूच्या सहाय्याने किंवा फेविकॉल सारखे जे ग्लू आहेत त्याच्या सहाय्याने आपण त्यांना हर्बेरियम शीटवर आपण चिटकवू शकतो, किंवा धागा आणि दोरा जो आहे, सुई धागा जो आहे त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण त्यांना हर्बेरियम शीटवर आपण त्याला स्टिच करू शकतो. या हर्बेरियमची जी साईज आहे ती 16.5 बाय 11.5 इंचेस इतकी आहे, किंवा आपण त्यालाच 42 बाय 29 इन साईज आपण त्याला घेऊ शकतो. The specimens are neatly and uniformly fixed on the herbarium sheet. The specimen is arranged on the sheet in such a way so as to display all parts of the specimen. Following are some precautions we have to take in consideration or we have to take for the preparation of herbarium sheets. तर हर्बेरियम शीटवर हे जे काही स्पेसिमन आहेत ते चिटकवताना किंवा स्टिच करताना युनिफॉर्मली ते चिटकवले गेले पाहिजेत किंवा स्टिच केले गेले पाहिजेत, आणि अशा पद्धतीने त्यांना ते चिटकावे लागतात की त्यांचे सगळे पार्ट जे काही प्लांट आहे त्याचे सगळे पार्ट जे आहेत ते आपल्याला दिसणं आवश्यक आहे. तर खालीलपैकी काही प्रिकॉशन मेजर्स आहेत जे आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. नंबर 1, one specimen is mounted on one herbarium sheet only. म्हणजे एकाच हर्बेरियमवर फक्त एकच स्पेसिमन हा चिटकवला गेला पाहिजे. एकाच हर्बेरियम शीटवर खूप सारे असे चिटकवायचे नसतात, तर फक्त एकच सिंगल स्पेसिमन should be stitched or glued on the herbarium sheet. Second, in case of herbs or entire plant specimen, lower parts of or root system should be at the base of the herbarium sheet. जर हर्ब्स असतील किंवा एंटायर स्पेसिमन आपण जर हर्बेशियस जर आपण जोडणार असो, त्या ठिकाणी ग्लूड करणार असो विथ द रूट सिस्टम, तर अशा वेळेस जी काही रूट सिस्टम आहे ती ॲट द बेस ही आपल्याला ठेवावी लागते. द टॅग बेअरिंग filled number is also pasted on the herbarium sheet. आपण जे काही टॅग आपण फिल टॅग जो कलेक्शनसाठी वापरलेला आहे, ज्याच्यावर आपण एक स्पेसिफिक नंबर जो आहे तो आपण त्या प्लांट स्पेसिमनला दिलेला आहे, ते सुद्धा आपल्याला या हर्बेरियम शीटवर चिटकावे लागतात.
No part of the specimen should overlap the label on the right hand corner of the herbarium sheet. स्पेसिमनचा कोणताच पार्ट हा बाजूच्या लेबलवर जो आहे तो ओव्हरलॅप व्हायला नको. The specimen is pasted with the help of glue. Mercury chloride or copper sulfate is added in the glue to avoid the insect attack. तर हे जे काही स्पेसिमन आहे ते ग्लूच्या साहाय्यानं हे चिटकवल्या जातात आणि यामध्ये जे आहे ते मर्क्युरी क्लोराईड किंवा कॉपर सल्फेट हे सुद्धा त्यामध्ये ॲड केल्या जातं टू अवॉइड द इन्सेक्ट अटॅक. Some part of the specimen, that is leaves, flowers or fruits, may be detached while mounting. Care should be taken to replace two detached part in their proper position on the herbarium sheet. तर herbarium sheet जे आहे ते ड्राईड झाल्यामुळे त्याचे जे काही फ्लावर्स आहेत किंवा लिव्ज आहेत किंवा फ्रूट्स आहेत ते प्लांट्स त्या स्पेसिमनपासून डिटॅच होण्याची शक्यता असते, निघून जाण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस आपल्याला खूप काळजीपूर्वक ते जे काही स्पेसिमन आहे ते जे काही पार्ट आहे तो त्या ठिकाणी प्रॉपर पोझिशनला आपल्याला तो स्टिक त्याला चिटकावा लागतो किंवा त्या ठिकाणी ठेवावा लागतो. The mounted herbarium sheets are placed in the plant press for one day. आणि त्यानंतर जे काही हर्बेरियम शीट्स आहेत त्यांना प्लांट प्रेसमध्ये एका दिवसासाठी त्याला प्रेस करून ठेवावं लागतं. Stiff hard parts must be stitched to the herbarium sheet with a needle and thread. Stitches should be smaller and independent. जर हार्ड पार्ट असेल प्लांटचा, जर हार्ड पार्ट जर असेल तर अशांना ते जे आहे ते लवकर त्या हर्बेरियम शीटवर चिटकल्या जात नाहीत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्याला नीडल आणि थ्रेड सुई धागा जो आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला त्याला त्या हर्बेरियम शीटवर स्टिच करावं लागतं. तर हे जे स्टिचेस आहेत हे स्टिचेस करताना छोटे छोटे स्टिच हे असले पाहिजेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी घेतले पाहिजेत. कंटिन्युअसली स्टिचिंग ही त्या ठिकाणी नको आहे, तर इंडिपेंडंट स्टिचेस हे आपल्याला त्या ठिकाणी करावे लागतात. द थ्रेड शुड नॉट बी कॅरीड फ्रॉम वन स्टिच टू अनदर ऑन द लोअर साइड ऑफ द हर्बेरियम. ते एका स्टिचपासून दुसऱ्या स्टिचपर्यंत अखंड असं नसावं, तर प्रत्येक जो स्टिच आहे तो इंडिपेंडेंट असावा. द स्पेसिमन कॅन ऑल्सो बी स्ट्रॅप्ड टू द sheet by using small cellophane tape. The most satisfactory method of the fixing a specimen is gluing. Cellophane tape or gum tape soon lose their sticking property and often get stuck to other herbarium sheet placed one above the other. तर सगळ्यात बेस्ट मेथड जी आहे ग्लुईंगची ती सेलोफॉन टेप हा वापरायला नको, कारण ते बऱ्याच वेळेस काय होतं की त्याचं जे स्टिक आहे तो कालांतरानं निघून जातं किंवा ते दुसऱ्या हार्बेरियम शीटला चिटकल्या जातात. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट वे जी आहे ती ग्लू करणे किंवा स्टिच करणे, ह्या दोन मेथडनं आपण जनरली ते करू शकतो माउंटिंग. ओके. After that, labeling is also most important part. It reflects all the information about the plant. The mounting of the specimen is now followed by its labeling. The labels are of different size and format. The general size is 8 by 12 सेंटीमीटर. हे जे काही लेबल दिसतं हे लेबल जे आहे ते 8 by 12 सेंटीमीटर इतकी त्याची लेंथ स्टँडर्ड असायला पाहिजे. द लेबल्स आर केप्ट अवे ॲट ऑलवेज राईट हँड साईड लोअर कॉर्नर ऑफ द हर्बेरियम शीट. हर्बेरियम शीट जे आहे त्याच्या राईट हँड साईडला सगळ्यात शेवटी जे आहे ते कॉर्नरला आहे का हे लेबल जे आहेत ते चिटकवल्या जातात. A sample of
herbarium, a sample of label is like this, which includes the information of the name of institute, family is of that plant specimen, particularly botanical name, if you know the botanical name at that on the field, or you have to label the botanical name of that plant, vernacular name, locality, date of collection, at which date you have collected this specimen, what is the habit, what is the habitat, ecological notes, if there are some ecological notes are there, the name of collector, collection number, and व्हेरीफाईड बाय. जर तुम्ही कोणाकडून व्हेरीफाईड करून घेतला असेल तर त्याचं नाव इथं लिहिणं आवश्यक आहे. द herbarium label is pasted on the basal right hand corner. Label may also be printed directly on herbarium sheets. The data should be written with the permanent ink or typed before pasting. तर हे जे काही हर्बेरियम लेबल आहेत हे राईट कॉर्नरला सगळ्यात हर्बेरियम शीटच्या राईट कॉर्नरला जे आहे ते चिटकवल्या गेलं पाहिजेत, किंवा त्याला हे हर्बेरियम शीटवर आपण डायरेक्टली प्रिंटही करू शकतो. आणि याच्यावरचा हा जो डाटा आहे, ही जी माहिती आहे, ही सगळी परमनंट पेन जो आहे त्यानं भरल्या गेली पाहिजेत. पेन्सिलनं ती भरायला नको ती, कारण पेन्सिलनं जर आपण लिहिलं तर ते आपण नंतर कुणी ते इरेज करू शकतं, त्याच्यासाठी पेनानं ते लिहिणं जास्त आवश्यक आहे. ओके, आफ्टर दॅट अरेंजमेंट ऑर फिलिंग ऑफ हर्बेरियम शीट्स. The herbarium specimens are filled according to a particular system of classification. A stamp carrying the name of the institute or college is put at the top right hand corner of the herbarium sheet. This stamp also includes accession or serial number and date of accession. These sheets are listed in the register and they are filed. All sheets of the same species are placed in a thin paper folder called species cover. तर हे जे काही हार्बेरियम शीट्स आहेत, एका स्पेसिमनचे जर आपण जर 8 ते 10 जर आपण सपोज जर हार्बेरियम शीट जर तयार केले तर दॅट शुड बी प्लेस्ड इन अ सेम फोल्डर. At that time that thin paper folder is known as species cover, because same species are placed in that cover. All such species covers are put in a thin paper folder called genus folder. असे जे काही वेगवेगळ्या स्पेसीसचे जे काही स्पेसीस कवर्स आहेत, which comprises the various specimens, they are kept in the thick paper folder which is labeled as genus cover. The folders are protect the specimen. हे जे काही फोल्डर्स आहेत ते त्या स्पेसिमनला प्रोटेक्ट करत असतात. The folders also serves convenience in handling as well as easy in the arrangement of the sheets. These accessed herbarium sheets are arranged in herbarium or that is storehouse by using proper recognized system of classification. आणि हे जे काही शीट्स आहेत, हर्बेरियम शीट्स जे आपण तयार केलेले आहेत, त्यांना आपण स्पेसिस कवरमध्ये ठेवलेला आहे, जिनस कवरमध्ये ठेवलेला आहे, त्याला एका रिकग्नाइज सिस्टम ऑफ क्लासिफिकेशननं आपल्याला ते हार्बेरियम किंवा स्टोअर हाऊसमध्ये आपल्याला त्यांना ठेवावं लागतं. फॉर एक्झाम्पल, बेंथम अँड हुकर सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. बेंथम अँड हुकर सिस्टम जी आहे ती मोस्ट हार्बेरियममध्ये ती वापरली जाते. आपण त्याच्या पद्धतीने यांना आपण स्टोअर करू शकतो. Herbarium sheets belongs to different families and kept in separate pigeonholes of the steel cupboard.
each pigeonhole marked by a label carrying the name of family. तर हे जे काही हार्बेरियम शीट्स आहेत हे आपण वेगवेगळ्या फॅमिलीच्या पिजन होल्समध्ये आपण रॅक्समध्ये पिजन होल्स जे असतात त्याच्यामध्ये आपण त्यांना ठेवू शकतो. वेगवेगळ्या कप्प्यामध्ये आपण त्यांना ठेवू शकतो आणि त्या कप्प्यांना जे आहे ते आपण फॅमिलीच्या नावानं आपण त्यांना लेबलिंग ही करू शकतो. The type of herbarium sheets are kept in separation fireproof steel cupboard. Each type sheet is wrapped in a folder marked with red label. Such type of specimen are valuable. Correct scientific aspects, accepted names are permanently attached with this type of specimen. Herbarium sheet of cultivated plants, undetermined specimens, and those collected by students are kept separately. Unidentified specimens are kept in separate folder labeled dubia. These sheets are studied by the specialist. If the specimens are identified up to only genus level, they are placed at the end of genus folder. Many large specimens like bamboos species with large fruits, culms, or rhizomes could not be mounted on herbarium sheets. These are kept separately, special drawers or shelves of the section called bulky herbarium section. जे काही आपण हर्बेरियम शीटवर आपण चिटकू शकत नाहीत जे स्पेसिमन त्यांना आपण वेगळ्या ड्रॉवर्समध्ये किंवा वेगळ्या सेल्समध्ये आपण त्यांना ठेवून त्याला वेगळं नाव जे आहे ते आपण त्यांना बल्की हार्बेरियम सेक्शन असं त्याला आपण नाव देऊ शकतो. ओके, so this is all about the steps which are involved in the process of preparation of herbarium sheet. Now the importance of herbarium. The herbaria are established with various aims and objectives. They are very important for the general public, scientists and research workers etc. हा जो हर्बेरियम आहे हा हर्बेरियमचे काही स्पेसिफिक एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज आहेत आणि दॅट इज हे जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहेत ॲज कन्सर्न टू द सायंटिस्ट, रिसर्च वर्कर्स और जनरल पब्लिक. द फर्स्ट, reference center. The herbarium is also known as a reference center for practicing taxonomists and field ecologists to identify the plants. याला आपण रेफरन्स सेंटर म्हणूनही याचा उपयोग आपण करू शकतो. जे काही टेक्झॉनॉमिस्ट आहेत किंवा फील्ड इकॉलॉजिस्ट आहेत ते या हार्बेरियमचा उपयोग हा या पद्धतीनं करू शकतात. द प्लांट कलेक्शन्स, हार्बेरियम प्रिंट्स एक्सेट्रा आर फंडामेंटल रेफरन्स फॉर बेसिक अँड अप्लाइड रिसर्च इन बॉटनी. कारण प्रत्येक जे काही प्लांट आहे त्याला आपल्याला नाव त्याचं आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. जर आपल्याला जर ते माहीत नसेल तर आपण हार्बेरियममध्ये जाऊन ते स्पेसिमन जे आहे ते प्री एक्झिस्टिंग ज्या स्पेसिमन ठेवलेले आहेत त्याच्यासोबत कम्पेअर करून आपण त्याचं नाव जे आहे ते आयडेंटिफाय करू शकतो. सो दॅट इट इज कॉल्ड ॲज अ रेफरन्स सेंटर. सेकंड, डिपॉझिटरी फॉर प्लांट कलेक्शन. तर the herbarium is the depository for collection of historic significance such as the type of new taxa representative of new discoveries etc. The set of specimen in herbarium act as a basis of floristic, revisionary and monographic studies. तर याला आपण डिपॉझिटरी फॉर प्लांट कलेक्शन म्हणून सुद्धा आपण याचा उपयोग हा करू शकतो. The herbarium as an educational resource. In herbarium, collection of local flora, horticulture plants, special groups of aquatic, terrestrial, algae, etc. and grasses and trees are mentioned.
This serves as a standard resource for graduate students in learning the subject. Thus, herbarium collection act as the educational resource. तर हर्बेरियम जे आहे त्या हर्बेरियममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स हे आपल्याला प्रिझर्व केलेले बघायला मिळतात. जसं ॲक्वॅटिक असतील, टेरेस्टेरियल असतील किंवा आल्गी असतील किंवा ग्रासेस असतील किंवा हॉर्टिकल्चर प्लांट्स असतील किंवा लोकल फ्लोरा जो आहे तो असू शकतो. तर हा सगळा एकाच ठिकाणी आपल्याला जो आहे तो बघायला मिळतो. तर अशी जी काही असं जे काही कलेक्शन आहे ते आपल्याला एकाच ठिकाणी बघायला मिळाल्यामुळं तो विद्यार्थ्यांसाठी खूप माहितीदायक हा असू शकतो. द herbarium like a library. Herbaria provides valuable material and data for studying morphology, range of variation, range of distribution, other botanical and ethnobotanical studies. Thus, herbarium serves as a library. Okay. Herbaria are laboratories for research work. These are the laboratories for basic and applied type of the research. Research is a very important thing. तर हे जे हर्बेरिया आहे हा रिसर्च वर्कसाठी खूप महत्त्वाचा घटक हा असू शकतो. हर्बेरिया आर ट्रेनिंग सेंटर्स. हर्बेरिया आर fulfilling various type of public needs by supplying plants material required for various purposes. They also arrange some training courses, exhibition on plant sciences, and provide research facilities as well as job opportunities for यंग वर्कर्स. तर या हर्बेरियममध्ये आपण ट्रेनिंगसुद्धा आपण विद्यार्थ्यांना किंवा जे नीडेड पर्सन्स आहेत त्यांना आपण देऊ शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स जे आहेत ते सुद्धा घेतल्या जातात. त्याच्यामुळे नवीन जे काही रिसर्च किंवा नवीन रिसर्च फॅसिलिटीज या ठिकाणी आपण तयार करू शकतो. नेक्स्ट इज हर्बेरिया. Herbaria is a common center place for all type of taxonomists, scientists, research workers, students, teachers, naturalists, plant lovers, botanists, and laymen. They sit together and discuss or exchange views of each other. Next is use of herbarium specimen to other disciplines of science. All plant collections in herbarium is often used by geneticists for searching new DNA sources. The chemists, pharmacists, and other scientists may use these plants for getting new compounds and new source of food and energy. The Herbaria as gene bank. Herbaria preserve our national wealth in safe custody and thus act as a gene bank. These conserve plants from different regions of the world. So these are some importance of the Herbaria. So here we are ending this chapter. Thank you.